आजची सर्वात मोठी बातमी येते नांदेडमधून, जिथं शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरलाय। आपल्या विविध मागण्यांसाठी विशेषतः शेतकरी आक्रमक झाले आहेत। नांदेड हिंगोली महामार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले असून यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। हे आंदोलन प्रहार संघटनेचं नसून हे समस्त शेतकरी बांधवांचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो, शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी प्रहार थोडंसं बाजूला ठेवून शेतकऱ्यांचा आवाज कसा तेवत ठेवता येईल म्हणून शेतकरी आंदोलन पुकारलेलं आहे। मागण्या शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा करा ही मागणी आपणही सगळ्यांनी बघितलेलं आहे। आपल्याकडे कदाचित मागच्या बातम्या आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक स्टेजवर सगळ्यांना सांगितलेले किंवा आम्ही तुमचा 7/12 कोरा करू। मग आता कुठं तुमचा वादा कुठे गेला? म्हणून हे वादा जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या लक्षात त्यांची मेमरी मला वाटतं थोडीशी शेतकऱ्याच्या बाबतीत ढिली झालेली आहे। ती मेमरी टाईट करण्यासाठी बच्चूभाऊंनी हे लढा उभा केलेला आहे। आणि समस्त शेतकरी बांधव या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत, भाजपासहित पक्ष लोक आहेत, त्यांच्या सत्ताधाऱ्याचे लोक आहेत, शिंदे गट असेल, भाजप असेल, अजितदादा असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार गट असेल, सगळ्याच गटातले लोक, शेतकरी संघटना असेल, विविध पक्ष असतील, सगळ्यांच लोकांचे इथे या ठिकाणी समावेश। पुढचं पाऊल 2 ऑक्टोबर जाहीर केलेलंच आहे बच्चू कडू साहेबांनी। या आंदोलनामधून सरकारनं जर काही बोध घेतला आणि शेतकऱ्यांचा 7/12 जर कोरा केला तर पुढलं आंदोलन थांबल। आणि जर त्यांनी आंदोलन 7/12 नाही कोरा केला, शेतकऱ्याबद्दल कुठलीच भूमिका घेतली नाही, आमच्या 2-3 मागण्या आहेत, त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात। नाही तर 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी भगतसिंगाचं रूप घेऊन मंत्रालयामध्ये गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं नक्की। नांदेडमधील शेतकऱ्यांनी आज आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे। कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतीचे कामे या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबर रोजी मंत्रालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनाची तीव्रता पाहता सरकार यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।